बाळाभोवतीचं पाणी कमी होणे याची कारणे आणि उपाय याबद्दल आपण जाणून घेऊयात। 7व्या ते 8व्या महिन्यामध्ये बराचदा आपण रिपोर्ट घेऊन येतो की बाळाचं पाणी कमी आहे आणि आता काय करायचं। आता पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात की बाळाभोवतीचं पाणी कसं तयार होतं। 7व्या 8व्या महिन्यामध्ये जनरली बाळाभोवतीचं पाणी हे बाळाने केलेली सूर किंवा लघवी ह्याच्यामुळे असतं। जनरली जर बाळाला रक्तप्रवाह कमी मिळतोय मग तो कुठल्याही कारणामुळे असेल की आईचं न्यूट्रिशन चांगलं नाही आहे किंवा आईचा बीपी वाढणार आहे किंवा आईचा जो प्लासेंटा आहे त्याच्यामध्ये थोड्याशा रक्ताच्या गुठळ्या झालेल्या आहेत, तर बाळाला जर रक्तप्रवाह कमी मिळत असेल तर पहिली गोष्ट काय होतं की बाळाला युरिन प्रोडक्शन कमी होतं आणि त्याचा रिझल्ट म्हणजे पाणी कमी दिसतं आपल्याला। मग याच्यासाठी ट्रीटमेंट काय करायची, तर कुठलंही कारण सापडत नाही, सर्वात चांगला उपाय पाणी कमी आईने पाणी जास्त प्यायचं, नारळ पाणी प्यायचं, जेणेकरून पाणी वाढायला मदत होईल। पण जर काही अंडरलाईन कॉज असेल की जसे की प्लॅसेंटल पॅथॉलॉजी आहे, आईचा बीपी वाढला आहे, याच्यामध्ये फक्त पाणी पिऊन चालणार नाही, तर आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे की बीपी वाढला आहे का किंवा दुसरं काही प्लॅसेंटल पॅथॉलॉजी आहे, आईला काही प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट चालू करतो। बाळाच्या पाणी वाढवण्याच्या गोळ्या देतो, पुड्या देतो, तसेच रक्त पातळ होण्याची इंजेक्शन किंवा गोळ्या चालू करतो जेणेकरून पाणी वाढेल। एवढं सगळं करूनही कधी कधी पाणी वाढत नाही, मे बी त्या आईची आपल्याला लवकर डिलिव्हरी देखील करावी लागू शकते। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा बाळ कोणाला सांगणार आहे काही त्रास झाला तर आपणही आपल्याला काही त्रास झाला आपण काय करतो, लगेच शांत होतो। त्याचप्रमाणे बाळाला जर पाणी कमी पडते किंवा रक्तप्रवाह कमी मिळतोय, न्यूट्रिशन कमी मिळते, तर बाळ शांत होतं, म्हणजेच त्याची हालचाल कमी होते। हालचाल कमी झाली की सर्वात पहिल्यांदा ती आईलाच कळणार आहे। जेव्हा आईला वाटते की आपल्या बाळाची हालचाल कमी आहे, तिने लगेच डॉक्टरांकडे जावं। डॉक्टर चेक करतात, सोनोग्राफी करतात, डॉक्टरची स्टडी करतात, त्याच्यामध्ये जाणवलं की पाणी कमी, बाळाला रक्तप्रवाह मिळत नाही आहे, तर आपल्याला अर्जंटमध्ये त्याची डिलिव्हरी करावी लागते जेणेकरून बाळ आणि आई दोघेही व्यवस्थित राहू शकतात।